काल सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळतंय, की एका पेट्रोल पंपवर जे कर्मचारी आहेत, त्यांनी म्हणजे आपले जे क्रिसमस कॅप्स आहेत ते घातले होते. त्यानंतर बजरंग दलाचे काही लोकं तिथं आले आणि त्या गोष्टीपासून त्यांनी धमकवणं चालू केलं. आता त्या व्हिडिओ ज्यांनी पोस्ट केला होता, त्या काव्य आपल्यासोबत आहेत. तर काव्य, तुम्ही सांगू शकता नेमकं काय घडलं होतं? नमस्ते, मी काव्या लडकत आहे. माझा पेट्रोल पंप लडकत ब्रदर सर्व्हिस स्टेशन. मंगळवारी आम्ही जेव्हा कॅब्स घातले क्रिसमस सेलिब्रेशनसाठी ॲज अन इव्हेंट किंवा वॉट एव्हर टू स्प्रेड हॅपीनेस, त्यावेळेस एका व्यक्तीचा फोन आला आम्हाला की हे जे तुम्ही कॅब्स घातलेत ते काढा. कोणतं तरी मिनिस्टरनी बघितलं आहे हे आणि ते काढा. तर माझ्या मॅनेजरनी सांगितलं आम्ही काढणार नाही. काढणार नाही म्हटलं, ठीक आहे, येऊन भेटू आम्ही तुम्हाला, तुमच्या मॅडमला. मग मी काम करत होते तर हे जे व्यक्ती आहे ते कांबळे ते आले माझ्याकडे आणि मला त्यांनी सांगितलं की कॅब्स काढायला लागतील. मी म्हटलं का? मी विचारलं कशासाठी काढायला लागतील. मी म्हटले की फक्त हिंदू धर्म पाळायचा, बाकी कोणते धर्म पाळायचे नाही आहेत. मी त्यांना मना केलं तर मग त्याच्यावर त्यांनी मला धमक्या दिल्या. मला मग नंतर मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलं जेव्हा माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड होणार आहे इथे. तेव्हा मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलं आणि त्यांचं म्हणणं आहे की क्रिसमस कॅप्स घालायच्या नाही, फक्त एकच धर्म पाळा, तो आहे हिंदू धर्म. पण माझं म्हणणं आहे की एकच धर्म का पाळायचा? माणुसकीचा धर्म पाळूया आपण सगळ्यांनी, वाय नॉट? त्याच्यावर ते लोक माझ्याबरोबर वादविवाद करायला लागले की बांगलादेशचं सेन्सिटिव्ह टॉपिक माझ्याबरोबर बोलायला लागले ते लोक. आय मीन प्रोवोकसारखं करायला लागले की काय मी बोलेल आणि काय प्रूफ्स वगैरे मिळतील, बट नाही. सो हा सगळा प्रकार होता आणि मी सगळं हा रेकॉर्ड केला आणि जो पोस्ट केला सोशल मीडियावर तेच आहे ते सर्व. तुम्ही खडक पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊन या गोष्टीची तक्रार दिलेली आहे. तर मग त्यावेळेस पोलिसांनी म्हणजे कशी दक्षता घेतली या गोष्टीमध्ये, किंवा ते काय बोलले या सगळ्या प्रसंगावर? पोलिसांनी पहिले तर मला शांत व्हा वगैरे सांगितलं. जे काय आहे तुमचं म्हणणं मी ऐकून घेऊ. थोड्या वेळाने एक व्यक्ती आली माझ्यासमोर. ते म्हणले की मी बजरंग दलामधून, माहीत नाही कोण कार्यकर्ता काय माहीत नाही, कारण माझी मानसिक स्थिती नव्हती त्यावेळेस. मी त्यांच्याबरोबर बोलायला लागले तर मधीच माझं इंग्लिशमध्ये आलं. तर मला त्यांनी सांगितलं इंग्लिशमध्ये नाही बोलायचं, मराठीतच बोलायचं. त्याच्यावर मी ऑपोज केला. मी म्हटलं का? मी कोणत्याही लँग्वेजमध्ये बोलेल, माझं राईट ऑफ फ्रीडम आहे, राईट ऑफ स्पीच आहे. त्यावर मग मी हे बोलल्यावर पोलीस त्यांना म्हटले की त्या कोणत्याही याच्यामध्ये भाषेमध्ये तू असं बोलू नाही शकत. खूप वेळ मी पोलिसांना सांगत होते की तुम्ही एवढं लिनियंटली त्याच्या बाजूनी का बोलतायत? त्याला जो आहे तो कांबळे त्याला का नाही बोलवत आहे? तो आला नाहीच तो व्यक्ती शेवटपर्यंत. मी 2 तास चौकीमध्ये होते, पण ना त्यांनी त्याचा फोन नंबर घेतला, ना ॲड्रेस घेतला, काहीही घेतलं नाही त्यांनी. FIR पण नाही घेतली, NCR घेतलं शेवटी. आणि मी निघत असताना परत तो व्यक्ती आला, जो बजरंग दलाचा कोण कार्यकर्ता मला म्हणत होता. अजून 2 लोकं घेऊन आला तो आणि मला घुरून बघत होता त्यातले एक जण. तर मी पोलिसांना तिथेच सांगितलं, बघा हा माझ्याकडे कसा बघतोय. तर पोलीस म्हटले असे तर खूप बघत असतात मॅडम, असं. आणि निघताना मी त्याला सांगितलं दिस इज व्हॉट यू हॅव डन टू मी, मेंटल अँड फिजिकल हॅरेसमेंट बोथ. आज मला किती त्रास झाला आहे, म्हणजे माझं पाय फ्रॅक्चर आहे, माझं मानसिक स्थिती किती, माझा अर्धा दिवस घालवला आहे, मानसिक स्थिती किती बिघडवली आहे. दिस इज व्हॉट यू हॅव डन टू मी. सो आणि मी निघून आले. मग ते बसलेले चौकीत, मला नाही माहिती काय झालं पुढे. तुम्ही काल जो तो व्हिडिओ पोस्ट केला तुमच्या अकाउंटवर, तर त्यावर तुम्ही मोदीजींचं म्हणजे संदर्भ दिला होता. तर तुमचं म्हणजे काय मत होतं, किंवा तुमचं काय दाखवायचं होतं तुम्हाला म्हणजे सगळ्या नागरिकांना त्यातून? माझं ॲक्च्युली मी हा व्हिडिओ पोस्ट नव्हती करणार, मी माझ्या सेफ्टीसाठी रेकॉर्ड केलेला. पण मग जेव्हा मी मोदीजींचं बघितलं की ते क्रिसमस सेलिब्रेट करतायत, ते कॅरोल्स सिंग करतायत, ते प्रेयर्स करतायत आणि हे जे लोकं आहेत हे आम जनतेला ट्रबल करतायत, त्रास देत आहेत. मग आपण याच्यासाठी कुठेतरी व्हॉईस हे करायला पाहिजे. तुम्ही आज, माझं म्हणणं आहे की चर्चमध्ये जाऊन तुम्ही साध्या लोकांना त्रास देतात. आज मोदीजी जेव्हा दिल्लीमध्ये होते
चर्चच्या आत, त्या चर्चच्या बाहेर बसून तुम्ही का नाही आंदोलनं केली, किंवा त्यावेळेस का नाही तुम्ही हे केलं, तिथे कुठे तुम्ही का नाही तिथे केलं, वाय पीपल आर सफरिंग. तर हा माझा एक मोटिव्ह होता. यू आर हिंदू राईट? मी हिंदू आहे. बट म्हणजे तुमचं तरी सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टींना, कारण की ते मोस्टली लोकांना क्लिअर करा, बिकॉज असं होऊन जाते आणि सगळ्यांना वाटलं तुम्ही ख्रिश्चन आहे आणि नाही. म्हणून तुम्ही हे सगळे म्हणजे गोष्टी. मी हिंदू आहे, मी मराठी आहे, माझं सरनेम आहे लडकत, मी काव्य लडकत आहे. तर जसं की आपण पाहिलं की खरंच आता म्हणजे बजरंग दलांनी हा जो सगळा प्रसंग इथं म्हणजे सगळं समोर आणला, किंवा इथे जी काही भांडणं झाली ही खरंच माणुसकीची होती का, हा प्रश्न सध्या आता इथे निर्माण झालेला आहे. आणि आता खडक पोलीस स्टेशननी तर आता जसं त्यांना सांगितलं की एवढी काही दक्षता घेतलेली नाहीये, परंतु आता म्हणजे त्यांच्यावर गुन्हा तर नोंद झालेला आहे. तर पुढे आता ते त्यावर काय करताय काय नाही ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.